आणि आता बातमी आहे पुण्यातून। मंचरमध्ये शेतकऱ्यांचं दिलीप वळसे पाटलांच्या घरासमोर उपोषण सुरू आहे। कर्जमाफी योजनेतील 70% शेतकऱ्यांना लाभ मिळाला, मात्र 30% शेतकरी अजूनही वंचित आहे आणि या शेतकऱ्यांनी वळसे पाटलांच्या घरासमोर उपोषण सुरू केलेलं आहे। कर्जमाफी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही आलात, नक्की काय तुमची एकत्रित मागणी आहे? 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजना, कर्जमाफी योजना जी मंजूर केली होती, त्या मंजूर केलेल्या लाभार्थ्यांमध्ये 70% लोकांना तो लाभ मिळालेला आहे। त्या 30% जे वंचित लाभार्थी आहे त्यामध्ये हे आमचे 212 शेतकरी करजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणावरून सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी धडक मोर्चा घेऊन ती मागणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। 4 दिवसापासून आमच्या गावामध्ये आम्ही उपोषण केलेलं आहे। आज उपोषणाचा आमचा हा 4था दिवस आहे। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी तुम्ही आलात, पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका अशी, आम्हाला जोपर्यंत शासन नील दाखला देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही। त्यांच्या घरासमोर आम्ही प्रांतिक उपोषणात बसणार आहोत। आम्ही बसलेलो आहोत आता। नाही, पण याबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली, काय नक्की चर्चा झाली? मी दिलीप वळसे पाटला साहेबासंग, पण ते म्हणते आम्हाला वेळ द्या। पण शासनाला वेळ किती? 7 वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याचा खेळ मांडला ना, अजून किती वेळ घ्यायचा? आता अजून 15-3 वरात तुमच्या आचारसंहिता लागतात, पुन्हा एवढीच उत्तर देणार आहे। त्यापेक्षा आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे, जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी होत नाही किंवा नील दाखले मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून मंचर सोडणार नाही, तोपर्यंत आम्ही इथं प्रांतिक उपोषणच करणार आहे।